अधिक मास महात्म्य अध्याय 30. कदरियाला पिशाच्य योनीत जन्म आणि त्याचा वानर जन्मामध्ये जाऊन उद्धार याविषयीचे कथानक या अध्यायामध्ये आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. यम म्हणाला, चित्रगुप्ता, हा कोण जीवात्मा येथे आणला आहे? त्याचे पाप पुण्य हे काय आहे? चित्रगुप्त म्हणाला, स्वामी, हा एक अधम ब्राह्मण आहे. याचे नाव चित्रशर्मा असे आहे. पण हा फार कद्रू होता आणि म्हणून याला कदर्य असे म्हणत असत. याचे कोणतेही पुण्य नाही. याने एका माळ्याच्या बागेमध्ये राहून सतत पापेच केली आहेत. याने बागेतील फळे खाल्ली, तसेच पुष्कळ फळे विकून पैसे मिळवले आणि ते द्रव्य त्याने जमिनीत पुरून ठेवले. विश्वासघात आणि धनलोभाने चोरी करणे ही याची मुख्य पापे आहेत. चित्रगुप्ताने यमाला सर्व सांगितले. यमाने त्याला आधी घोर प्रेतयोनीत टाकण्याची, नंतर वानर योनीत जन्माला घालण्याची आणि त्यानंतर नरकात टाकण्याची शिक्षा दिली. त्याप्रमाणे यमदूतांनी त्याला प्रेतयोनीत टाकले. भूक आणि तहान यांनी अत्यंत हैराण होऊन तो घोर वनामध्ये इकडे तिकडे भटकू लागला. तो कधी तडफडे, कधी भूमीवर पडे, पुन्हा उठे, पुन्हा धावे, पुन्हा पडे, असा भुकेने अत्यंत व्याकुळ झालेला, भयंकर कुचंबणा झालेली असे दुःख त्याने पुष्कळ काळ सोसले. मग यमदूतांनी त्याला वानर योनीत टाकले. योगायोगाने तो कालंजर पर्वतावर जन्माला आला. तेथे गोड आणि शीतल असे पाणी होते. वृक्षांवर अनेक प्रकारची फुले आणि फळे होती. तेथे इंद्राने निर्मिलेले सरोवरा एवढे कुंड होते. त्याला पापनाशक कुंड असे नाव आहे. तेथे एक मृगतीर्थ नामक तीर्थ आहे. तेथे श्राद्ध केल्यास पितरांचा उद्धार होतो अशी त्याची ख्याती आहे. दैत्यांच्या भयाने देवांनी मृगरूप धारण करून तेथे स्नान केले. त्यामुळे ते निर्मळ झाले आणि पुन्हा आपापल्या स्वर्गस्थानास प्राप्त झाले, म्हणून त्याला मृगतीर्थ असे नाव पडले. नारदाने विचारले, कदर्य पापी असून त्याला मृगतीर्थाजवळ जन्म कसा मिळाला? नारायण म्हणाला, त्याचे कारण सांगतो ते ऐक. चित्रकुंडल नावाचा एक श्रीमंत वैश्य होता. तारका नावाची त्याची पत्नी होती. त्या दोघांनी अधिक मासाचे व्रत केले होते. अमावस्येचा उद्यापनाचा दिवस होता. त्यांनी पूजा प्रारंभ केली. कदर्य ब्राह्मण आपल्याला काहीतरी दक्षिणा मिळेल या आशेने तेथे गेला आणि अधिक मास व्रताची आणि पूजेची तो प्रशंसा करू लागला. धनलोभाने का असेना, त्याच्या भाग्याने त्याला पुरुषोत्तमाची पूजा पाहायला मिळाली. व्रताची स्तुतीही त्याच्याकडून घडली. त्या वैश्याने इतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली, पण कदर्याला दिली नाही. तो लोचटपणे तेथेच उभा राहिला आणि त्या चित्रकुंडलाची, त्याच्या व्रताची खूप प्रशंसा करू लागला. त्याने हे जे केले ते पुण्यकर्मच झाले. त्याचे फल म्हणून वानर योनीमध्ये मृगतीर्थाजवळ त्याला राहायला मिळाले. नारद म्हणाला, त्याची मोठी पापे असूनही त्याला फळे आणि मधुर जल आहे अशा ठिकाणी जन्म कसा मिळाला? नारायण म्हणाला, त्या संबंधीचा इतिहास सांगतो. राम रावणांच्या युद्धामध्ये रावणाचा वध झाला आणि राक्षसांचा संहार झाला. तसेच लक्षावधी वानरही मरण पावले होते. रावण वध करून रामाने देवतांना बंदिवासातून सोडवले, म्हणून सर्व देवांनी रामाची फार प्रशंसा केली. त्यावेळी रामाने इंद्राला म्हटले, जे वानर या युद्धामध्ये मरण पावले आहेत त्यांना अमृत सिंचन करून पुन्हा जिवंत करावे. इंद्राने वानरांना जिवंत केले. रामाने सुग्रीवादिकांना आणि वानरांना असा वर दिला की पृथ्वीवर वानर जेथे जेथे राहतील तेथे त्यांना भुकेची बाधा होऊ नये आणि तहानेचा सुद्धा त्रास होऊ नये. तेथे विपुल वृक्ष, फळे, शीतल पाणी हे उपलब्ध असेल. रामाच्या या वरदानामुळे वानर म्हणून कदर्याचा जन्म त्या रमणीय पर्वतावर आणि सरोवराजवळ झाला. पुढे काय झाले ते ऐक. त्या वानराला पित्तामुळे तोंडाला फोड आले होते. हा पूर्वकर्माचाच परिणाम होता. फळे असूनही त्याला ती खाता येत नव्हती. तो अशक्त झाला. वानरांना स्वाभाविक म्हणजे या वृक्षावरून त्या वृक्षावर उड्या मारणे, पण तो अशक्त असल्यामुळे त्याला तशी उडी मारताना तो खाली पडला. त्याची हाडे मोडली. त्याला जागचे हलताही येईना. त्याचे दात पडले. थंडी आणि वारा यांचा त्याला खूप त्रास होऊ लागला. उपवासही घडला. तो जो वरून पडला तो त्या कुंडात पडला.
त्याला कुंडाबाहेर येता येईना. 4 दिवस तो उपाशी, शीतबाधित, दात दुखत आहेत, हाडे मोडली आहेत अशा स्थितीमध्ये पडून राहिला. 5व्या दिवशी तो मरण पावला. ते 5 दिवस अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील शेवटचे 5 दिवस होते. त्याच्या नकळत त्याच्या हातून स्नानही घडले. त्यामुळे स्नान, उपवास आदी व्रताचरणच झाले. परिणाम असा झाला की त्याचा वानरदेह जाऊन तो दिव्यदेही झाला. तेवढ्यात तेथे एक विमान आले. त्याच्या दिव्य शरीरावर आता अनेक प्रकारचे अलंकार शोभत आहेत असा तो त्या विमानामध्ये आरूढ झाला. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 30वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास महात्म्याच्या शेवटच्या म्हणजेच 31व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.